नमस्कार, माझं नाव आरती हळदणकर आणि ही माझी आई. नमस्कार, मी अरुंधती झाटे. तुमचं आमच्या चॅनलवर स्वागत आहे, ज्याचं नाव आहे मालवणी फूड फिएस्टा. आज आपण बघतलो आंब्याचा सासव. ह्यो एक गोव्याचो खास पदार्थ आहे, जो या गरमीतच होता, कारण आंब्याच्या दिवसातच हे आपण करू शकतो. व बाजारात आंबे आले की करायचा आंब्याचं सासव. अगो आई, हे आंबे हत आहे, त्याच्यावर मिरची, चिंच, याचो काय तिखट पदार्थ करतेस की काय? एका आंब्याचा सासव म्हणतात. गोव्यात या दिवसात सगळीकडे हो पदार्थ होत असा. आंब्याचा सासव, आंब्याचा रस आणि वाटेसकट फोडणी घालून त्याका या सगळा वाटप लावायचा. ओ अच्छा, आंब्याचा सासव आज आपण बघतलो सा. वा वा, मस्तच. चला तर मग, आंब्याच्या सासव म्हणजे आंब्याची एक प्रकारची आमटीच किंवा असा तिखला म्हणू येता, तर आपण भाताबरोबर खाऊ शकतो. तर बघूया आता काय काय लागतात त्याच्यासाठी. हे आहेत रायवळ आंबे. हे आंबे जरा साईजनी छोटे असतात आणि एक वेगळ्या प्रकारचे आंबे असतात, पण ते नसले तुमच्याकडे तर तुम्ही कुठलेही आंबे, छोटे आंबे घेऊ शकता. त्याच्यानंतर ह्या असं खोबरा, ह्याच्यासाठी जरा जास्त खोबरा लागता, तुम्ही बघता सर. त्याच्या पुढे ह्यो हत बेडगी सुक्यो मिरच्यो, गूळ, चिंच, तेल. त्याच्यानंतर हे हत मेथी दाणे, हिंग, मीठ, मोहरी, हळद आणि ही लाल मिरची पावडर. चला तर मग बघूया आता सासव कसा करूचा. आता हे बघा, आता आपल्या हे आंबे त्याची साला काढून घ्यायची आहेत, म्हणजे सोलून घ्यायचे आहेत. बघा कसे सोलायचे ते. हे अशी त्याची साला काढून घ्यायची वरती. गर सगळं बाट्याकच राहून होय. आपण अख्खो आंबो सोडतलो आमटीत, त्यामुळे असो आंबो सोलून घ्यायचो सगळ्या बाजूने. आता हे बघा, एक आंबो सोललेलो असो तयार झालो. आता आपण बाकीचे आंबे तसेच सोलून घेतलो. आता आपण गॅसवरती एक कढई ठेवून घेतलो सा. आता आपण त्याच्यात घालतलो सा तेल. 2-3 चमचे तेल घाला. मग आपण त्याच्यात घालतलो सा मोहरी. जरा तेल तापू दे, मग आपण मोहरी घालूया. चला आता घालूया मोहरी. मोहरी जरा तडतडून देऊन होईल, मग आपण पुढचे जिन्नस घालतलो. हे बघा, मोहरी तडतडून लागली की आता आपण घालतलो मेथी दाणे आणि थोडं हिंग. आता ह्या बघा, हे सगळे आपण आंबे सोलून घेतले सर, आणि ते जराशे असे दाबून कुस्करून घ्यायचे, म्हणजे अगदी घट्ट राहता नाही का. आपण बाट्या सकट आपण घालतलो सर त्याच्यात. चला म्हणजे थोडा ढवळून घ्यायचा. आता आपण घालतलो मीठ. आणि हळद. आणि आता आपण ढवळून हे आंबे शिजत ठेवतलो सा, आणि मग तोपर्यंत हे शिजेपर्यंत आपण त्याच्यासाठी लागणारा वाटण करून घेतलो सा. आता वाटण करण्यासाठी आपण एका मिक्सरात आपण त्यात खवणलेला खोबरा घेतलो सा. ह्या तिखल्या किंवा ह्याका ज्याका सासव म्हणतात, ह्याका खूप खोबरा लागतं, कारण ह्या जरा जाडसर असा असता ह्याची ग्रेव्ही. मग आपण त्याच्यात थोडे मेथी दाणे घालतलो सा आणि थोडी मोहरी घालतलो सा वाटून. तो आपण बेडगी मिरची जो सुक्यो घेतलो तो घालतलो सा वाटून, आणि थोडा पाणी घालून ह्या बारीक वाटून घेतलो सा. आता चला बघूया आपण ते आंब्याक उकळ राहिली का. ते काय खूप शिजूचे नाही लागणार, कारण ते तसे पिकलेलेच आंबे आहेत. हा, ही बघा अशी उकळ राहिलं त्याका.
आता आपण त्याच्यात केलेला वाटण घालतलो सर. आणि मग जरा ढवळून परत जरा एक उकळी काढतलो. मिक्सर धुवून थोडा पाणी घालायचं. तो बघा कसं बरोबर रंग यायला ना. आणि ह्यो सासव ना हे असं आंबट गोड होता मस्त. आणि भातावर तर काय लागता. गोव्यात ह्या आंब्याच्या दिवसात प्रत्येक घरात सासव या होयाच. आता आपण त्याच्यात गूळ घालतलो कारण ही आंबट गोड असतात. हे का आंब्याची गोडी असता त्यामुळे तुम्ही आवडता तसा गूळ घाला. आणि थोडस चिंचेचं कोळ घाला कारण हे आंबे आंबट गोड असतात. मग चव घेऊन तुमका लागला तर अजून चिंच घाला, पण आता थोडीशी चिंच घाला. आणि मग हे का परत एक उकळी आणून ठेवून द्या. चला बघूया आपला सासव तयार झाला का. अरे वा, झाला की आपला सासव. बघितलं का. तुमका वास येणार नाही पण कसलो आंब्याचा घमघमाट सुटला. आता आपण ह्या भांड्यात काढून घेऊया आणि मस्त गरम गरम भाताबरोबर खाऊया. ह्या बघा तयार झाला आपला आंब्याचा सासव. मस्त आंबट गोड तिखट आणि गरम गरम भात्याबरोबर आंब्याचा सासव काय लागता. चला मग आजच करून बघा आंब्याचा सासव. आमच्या चॅनलवर असेच छान छान व्हिडिओ बघत राहण्यासाठी आमच्या व्हिडिओक लाईक करा आणि आमच्या चॅनलका सबस्क्राईब करा.